नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे आपण मस्त काकडीचे पोहे बनवणार आहे। त्यासाठी पोहे घेतलेले आहेत, कढीपत्ता, मिरची, तसेच उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आणि इथे बघा एक काकडी जी हिरव्या रंगाची मिळते बाजारात ती इथे घेतलेली आहे आणि आपण ती सालासकटच किसून घेतलेली आहे, कारण ती कडू नसते। तर इथे बघा साखर आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। आणि इथे बघा थोडीशी कोथिंबीर देखील आपण वरतून सर्व करण्यासाठी बारीक चिरून घेतलेली आहे। तर इथे सुरुवातीला ह्या चाळणीमध्ये टाकून पोहे असे छान खालीवर करून आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातला घाण कचरा सगळं साफ होतं आणि पोहे सुद्धा आपल्याला चांगले स्वच्छ असे मिळतात। तर त्या इथे बघा चाळणीने स्वच्छ साफ करून घ्यायचे। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने जर हे काकडीचे पोहे बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा चाळणीमध्येच आपण हे वरतून असं पाणी टाकून पोहे भिजवणार आहोत। अशा पद्धतीने पोहे स्वच्छ धुतले सुद्धा जातात आणि त्याचं पाणी खाली निथळून जातं चाळणीत धुतल्यामुळे, आणि पोहे स्वच्छ होतात। आणि याला एक 5-10 मिनटं असंच ठेवायचं आहे चाळणीमध्येच। आणि त्यानंतर बघा मस्त असे मोकळे मोकळे भिजलेले पोहे आपल्याला मिळतात। तर ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आणि ह्या बाउलमध्ये हे पोहे काढल्यानंतर जी आपण काकडी ते किसून घेतलेली होती ना बघा, तर त्याला आता छान पाणी सुटलेलं आहे। तर त्यामुळे आपण हे व्यवस्थित पाणी पिळून ही जी किसलेली काकडी आहे ना ती या पोह्यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत आणि 1 वाटी पोह्याला 1 काकडी पुरेशी होते। तर अशा पद्धतीने ही काकडी इथे किसून घेतलेली आहे। जी पांढऱ्या रंगाची किंवा पांढऱ्या सालीची काकडी असते ना ती बऱ्याचदा कडू निघते, पण इथे मी हिरव्या सालीची गावरान काकडी वापरलेली आहे, त्यामुळे ही कडू निघत नाही। तर ती आपण सालासकट किसून घेतलेली आहे आणि हे पाणी व्यवस्थित आपण इथे पिळून घ्यायचं आहे। आणि नंतर बघा काकडी याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मीठ आणि चवीपुरती साखर आपण यामध्येच मिक्स करून घेणार आहोत या बाउलमध्ये। तर अशा पद्धतीने याला खालीवर करून हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि छान हे पचायला हलके असे काकडीचे पोहे तयार होतात। आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे पोटाला हलकं असं अन्न आपल्याला खायचं असतं किंवा खावं लागतं। त्यामुळे इथे मी हे मस्त काकडीचे पोहे बनवलेत। हे तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या भुकेला सुद्धा बनवून खाऊ शकता। तर इथे बघा हे सर्व तयारी करत असताना कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं इथे व्यवस्थित तापलं की यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत। जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत। थोडासा हिंगही छान तळून निघला की ते हरभऱ्याची आणि उडदाची डाळ टाकून घेणार आहोत। ही सुद्धा थोडीशी छान लालसर होऊ द्यायची आपल्याला, खूप जास्त करपून टाकायची नाही, लालसर होऊ द्यायची। त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे इथे टाकल्यावर ते सुद्धा आपण एक 2 ते 3 मिनटं चांगले परतून घेणार आहोत, कारण शेंगदाणे मी भाजलेले टाकलेले आहेत। तर इथे मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या चवीप्रमाणे। त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि मिरच्यासुद्धा 1-2 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। तर इथे हे सर्व साहित्य आपलं परतून झालं की आपण आता जे पोहे मिक्स करून ठेवले होते काकडीसोबत ते इथे टाकून घ्यायचे आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे आणि अप्रतिम चवीचे असे हे पोहे तयार होतात। तर तुम्ही कधी बनवले नसतील तर नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर माझी पद्धत जरा देखील तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी एकदा हे काकडी पोहे करून बघा, इतके छान लागतात। आपण बटाटा पोहे, कांदे पोहे नेहमी करतो, तर अशा पद्धतीने एकदा काकडी पोहे सुद्धा तुम्ही करून बघा। तर इथे याला चांगलं 2 ते 3 मिनटं मी व्यवस्थित या फोडणीमध्ये परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची छोटीशी वाफ काढणार आहोत। पण त्याआधी इथे मी कोथिंबीर टाकून घेतली, जी की आपण चिरून ठेवलेली होती, तर ती सुद्धा इथे चांगली टाकल्यानंतर व्यवस्थित हे पोहे मिक्स करून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा चांगले हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला वाफ काढणार आहोत। तर एकच वाफ याला पुरेशी आहे, एकदम छान लागतात हे। वाफ चांगली बसली पाहिजे पोह्यांना। आणि इथे आपण हळद वापरलेली नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद टाकू शकतात, पण मी इथे बिना हळदीचे बनवलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा वाफ काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला खालीवर करून घेतलेलं आहे आणि आता खाण्यासाठी हे पोहे तयार आहेत। तर इथे आपण मस्त प्लेटमध्ये गरमागरम सर्व करून घेणार आहोत। तर इथे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि काकडी, शेंगदाणे, उडदाची, हरभऱ्याची डाळ किती छान दिसत आहेत पोह्यामध्ये। तर नक्की हे तुम्ही हेल्दी असे पोहे आणि जे की पावसाळ्यात तुमच्या पोटाला पचायला हलके असे पोहे नक्की करून बघा आणि करून खा। तुमच्या घरच्यांना सुद्धा हे करून द्या तुम्ही। तर इथे बघा मी सुरुवातीला लिंबू टाकलेलं नाही, तुम्ही लागलं तर सुरुवातीलाच टाकून घेऊ शकतात। आणि इथे मी मस्त यावरती लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान ह्या लिंबाचा रस या पोह्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करायचा आहे आणि मस्त गरमागरम या पोह्यांवरती ताव मारायचा आहे। तर तुम्ही नाश्त्याला करून खा किंवा संध्याकाळच्या भुकेला करून खा, पण नक्की एकदा ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।